सध्या महावितरण कंपनीनं राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असल्याचं जाहीर केलंय। तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली होती। यासंबंधी निविदा मंजूर करण्यात आलेले व लवकरच सर्वत्र पाहायला गेलं तर मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असंही स्पष्ट दिसून येत आहे। वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत। केंद्र सरकारचं अनुदान वगळता या मीटर्सला उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केली जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दर वाढीच्या रूपानं 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केले जाईल हे निश्चित आणि स्पष्ट आहे। त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या या सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणूनच या योजना आणलेल्या आहेत असं स्पष्ट दिसून येते। त्यामुळे आम्ही या स्मार्ट प्रीपेड मीटर्सला संपूर्ण विरोध करत आहे। वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधामध्ये अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरामध्ये राबवण्याची हाती घेतली असून येत्या 24 एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले। महाराष्ट्र शासन संपूर्ण वीज मंडळ अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं जाहीर केलं, आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही। परंतु शासनाने आदेश काढला 2 कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे। या आठवड्यामध्ये 2-3 तक्रारी माझ्याकडे आले। स्मार्ट मीटर बसलं, त्यांनी कंपनीला फोन केला, त्याने म्हटलं 270 रुपये भरल्याशिवाय मी काही दुरुस्त करत नाही। 270 रुपये भरल्यावर त्यांनी दुरुस्त केलं। दुसरी मोठी तक्रार आली, महिन्यात 600-700 रुपये सुद्धा बिल येणार नाही, त्याला 2 महिन्याचं 2870 रुपये बिल आलं। या स्मार्ट मीटरला भविष्य काळामध्ये 12,000 रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढणार आहे। हे पूर्णपणे गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केली असून आतापर्यंत 10,000 नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। 23 एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन सोलापुरामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। बुधवारी दिनांक 26 मार्च रोजी लष्कर भागामधील कामगार चौक येथे C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट HM शेख यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता सोलापूर डिव्हिजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे सादर करण्यास स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती। यावेळी सनी शेट्टी, बालाजी गुंडे, मोहन जंगम, राजू नाईक, बालाजी देवेकर, गणेश नागेश म्हेत्रे, किशोर म्हेत्रे, लक्ष्मण आदींनी परिश्रम घेतला आहे।